सर एक भल्या पहाटे एक कारवाई करण्यात आलेली आहे गांजाची. याच्यामध्ये कितीचा मुद्देमाल होता, आरोपी कोण आहे काय सांगा? नागपूर शहर मध्ये माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार शिंगल सर यांच्या संकल्पनेमधून नागपूर शहरामध्ये ड्रग्स मुक्त करण्यासाठी ऑपरेशन थंडर हे राबवण्यात आलेलं आहे. या ऑपरेशन थंडर अंतर्गत दिलेल्या सूचनाप्रमाणे आमचे क्राईम ब्रांच युनिट 5 चे पथक आम्ही स्वतः API कदम, SC NPC राजू आणि इतर आमचे संपूर्ण टीमचे मेंबर आम्ही एरियामध्ये पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीनुसार भंडारा नागपूर रोडवर एक संशयित वाहन ज्यामध्ये गांजा असण्याची शक्यता वाटली, त्यानुसार आम्ही त्या वाहनाला थांबून त्याची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये 4 संशयित इसम आणि त्यांच्यामध्ये एका गोणीमध्ये भरलेला गांजा असा आम्हाला मिळून आला. त्या अनुषंगाने आम्ही NDPS कायदा अंतर्गत संपूर्ण कार्यप्रणाली अवलंबून त्या 4 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्या एका 4 चाकी वाहनामध्ये आम्हाला 5 किलो गांजा आणि मोबाईल आणि काही रोख रक्कम आम्हाला मिळून आली. ती आम्ही NDPS कायदा अंतर्गत कारवाई करून ताब्यात घेऊन त्या विरुद्ध पारडी पोलीस ठाणे या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. हे 4 आरोपी जे ताब्यात घेतलेले आहेत त्यांचे नाव आहेत फैजान फिरोज अन्सारी, वय 26 वर्षे, राहणार जुनी कामठी. अहमद खान, वय 32 वर्षे, राहणार कामठी रुईगंज शुक्रवारी बाजार. मोहम्मद शाहिद वल्द अनारुल हक, वय 29 वर्ष, राहणार शकील किराणा दुकानाजवळ इमली बाग मैदान कामठी. फिरदोस खान वल्द नसीम खान, वय 40 वर्षे, राहणार कोळसा टाल भाजीमंडी पोलीस ठाणे जुनी कामठी. अशा 4 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून आम्ही एकूण 5 किलो गांजा किंमत 1,25,000, मोबाईल फोन, रोख रक्कम असा एकूण आणि एक वापरण्यात आलेली टोयोटो इनोवा गाडी किंमत 5 लाख अशी एकूण 6,47,880 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. आणि यातील आरोपींचा आम्ही अभिलेख तपासला असता या 4 आरोपींविरुद्ध यापूर्वी NDPS कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. रेकॉर्डेड आरोपी असल्याची माहिती मिळालेली आहे. आरोपींना अटक करून आम्ही आमच्या पथकामार्फतीने पोलीस ठाणे पारडी या ठिकाणी पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार शिंगल सर, जॉईंट CP डॉक्टर रेड्डी सर, ऍडिशनल CP क्राईम श्री परदेशी सर, DCP डिटेक्शन श्री मापनीकर सर, ACP क्राईम श्री हिवरे सर आमच्या मार्गदर्शनामध्ये API कदम, SC नजीर, NPC राजू, SC राठोड विशाल, मुकेश, SC सेरा, PC दीपक, PC आशिष, PC योगेश या मार्फतीने NPC राजू यांच्या माहितीवरून सदरची कारवाई आम्ही करण्यात आलेली आहे क्राईम ब्रांच युनिट 5 ने आणि या आरोपींना जेरबंद करून पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये पाहायला येते कशा प्रकारे त्यांनी माल नागपुरात आणलेला होता आणि कुठनं माल आणून नागपुरात काय करणार होते, त्या मालाचं कशी काय विल्हेवाट लावणार, काय प्राथमिक माहिती समोर आलेली आहे? या केलेल्या चौकशीवरून यांनी हे वाहन एका व्यक्तीकडून भाड्याने घेऊन ते वाहन हे वेगळ्या कारणासाठी भाड्याने घेतलं होतं, परंतु त्याचा वापर त्यांनी हा गांजा आणण्यासाठी केल्याची माहिती मिळाली आहे. हा गांजा त्यांनी ओरिसा राज्यामधून एका पाहिजे आरोपी नामे रविभाई नावाचा इसम आहे, काटाबाजी ओडिसा राज्य या ठिकाणामधील एका व्यक्तीकडून गांजा विकत आणल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार त्या व्यक्तीला सुद्धा आम्ही पाहिजे आरोपीमध्ये निष्पन्न केलेला आहे आणि हा गांजा नागपूरमधील नवी कामठी जुनी कामठी परिसरातील वेगवेगळ्या स्मोकिंग वेगवेगळ्या कंजम्पशन करणाऱ्या व्यक्तींना किरकोळ स्वरूपात विकणार असल्याची माहिती त्यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. त्याबद्दल अधिक तपास करीत आहोत.